नमस्कार मित्रांनो, आज गावी आलो आहे आणि अंकितच्या मावशीच्या गावी आलो होतं आणि अचानक वादळ सुटलं आणि तर आम्ही विचार केला की अंकितच्या मावशीच्या वाडीमध्ये जाऊया. आणि वाडीमध्ये आलो तर बघतोय तर काय भरपूर सारे असे आंबे पडलेत. सोबत जोडीला अंकित पण आहे. आणि बघा आंबे तुम्हाला दिसत असतील केवढे पडलेत. अजून भरपूर आंबे पडलेले आहेत, तुम्हाला दाखवतो. परत कोकमांची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत, अजून म्हणजे भरपूर प्रकारचे असे झाडं लावलेले आहेत. मला दाखवतो मी. आंबे बघू शकता किती पडलेत वाऱ्याने. वरती पण भरपूर आंबे आहेत. कोकम नको पण कोकम ते आपल्या साईडला रिव्हर भरलेली ना. हवा कसा कर माहिती काय एका मी तर बघू शकता कोकम बघा केवढे लागलेले आहेत. खाली पण तेवढेच पडले. खाली पण बघा केवढे पडलेले आहेत. भरपूर लागलेले आहेत कोकम. काढण्याचं काम चालू आहे. आणि आता तिकडे एका छोट्याला आणलेला आहे, तो तिकडे फणस काढतोय. बघू शकता एक पिक्का फणस सुद्धा भेटलाय आम्हाला. फणस खरंच चांगला पण होता. वाजवा भारी येते पिक्का फणस. आणि वरते कापूस नंबर काम झाला. सावकाश चालू रे. काम 25 झालंय. तुम्ही बघू शकता शहाळी काढायला चाललाय आपला माणूस. 2 काढलेत. ताजी शहाळी. कोकणात आल्यावर माणूस कधी रिकामा जात नाही, काय ना काहीतरी भेटतं. पडले वादळामुळे बघा तुम्ही केळीचं झाड सुद्धा पडलेलं आहे. तुम्ही वरती फणस पण बघू शकता. हो काय कुठे अरे आता 4-5 दिवसांनी नारळ बदल झाले. आमचा माणूस बघा. नाव काय? नाव बोल. लागतंय कॅमेरा बघून पळाला. नाव नाही सांगत तो. झाला सर खोबरा. नारळ झाला. हा पातळ आहे. बाजूला बरोबर आहे. कसं आहे? एक नंबर. काळीच आहे. पहिल्यांदाच झाडावरचं काढलेलं. नंतर मुंबईला किती 80 रुपयाला नारळ भेटतं. मग एक नारळ. मुंबई ती काहीच नाही भेटत फुकट. मला पेपर आहेत परत. पेपर आहेत त्या दिवशी आलेलात ना. हे पण काढलेले आहे बघा. पोट भरला. हा तो का नारळ आहे का तो सगळा भारी गोड आहे. काजू सुद्धा भेटलेले आहेत. हे बघा बिया पण आहेत. आणि बघा मिरच्यांची झाडं लावली आहेत. बाकीची झाडं पण लावलेले आहेत. ते मागे आहेत. भाजीपाला वगैरे केलेला आहे. जाम झालेत. केळी बघा.
मी बघू शकता बिचारा ज्ञानूला याद हे बघा जाम केवढे आलेत मावशीने का पडला नाही. हे बघा. पेरू पण भेटलेत आम्हाला. तिला मोठी करून तू तिला बनवू शकतोस काय फणस बघा, आणि या परत रिटर्न येतो ते आपल्याला. हाताला फणस लागलेले आहेत, एकदम तयार झालेला आहे फणस. आणि भरपूर मोठी बाग आहे. आंबे पण बघू शकता तुम्ही. आम्ही असंच आलो असतो, नॉर्मली फिरायला आलो होतो. मला माहीत नव्हती एवढी मोठी बाग आहे म्हणून. त्याला पूर्ण मोठा ब्लॉगच तयार केला असता. फणस बघा. नुसत्या व्हिडिओ तुला नंतर ती व्हिडिओ तू नाव नाही सांगत, नाव काय सांग तुला. तुला तू नाव सांगत नाही, काय नाही. फणस केवढा मोठा पडलेला आहे. निकेत, निकेत बघा, निकेत. नारळ पाडवतो आली नारळ किती पण मोठा नारळ असू दे त्याच्यावर चढणारच तो. आता सांगा बरा झाला माणूस भेटला. आता आमचं नारळ होतील तेव्हा ह्याला न्यायला पाहिजे. लगेच कंटाळा येतो. ह्याला घेऊन जाऊ त्याला तिकडे. नारळावर मला मजा येतं. काय बोलतोस अय्या खाली बघायचं ना. डोंगर झाले तो पाडी आम्ही टिपलो. 2 फणस भेटले बघा मोठे. आणि हा पिक काय एक पिक काय तीच पोतली घाला का तिच्या चांगला घाला 3 होते ते पिकलेले. खाली पण आहेत पण खाली पण आहेत अजून. खाली पण काढलेले आहेत. खाली तिकडे ते दिसणार कसं नाही डोक्यावर